अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। नमस्कार, आपण पाहत आहात शेतकरी वार्ता न्यूज MS-20। मुलींच्या आत्मस्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण आवश्यक। फुलंब्री तालुक्यातील पाल येथील न्यू हायस्कूल व जातेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांनी महिला मुलींना आत्मरक्षण करता यावे यासाठी पाल येथील न्यू हायस्कूल व जातेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय कराटे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते। त्यास विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। देशभरात अनेक ठिकाणी महिला व मुलीवर अत्याचार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यात काही चिमुकल्याचा देखील समावेश आहे। काही घटना तर हृदय पिळवटून टाकणाऱ्या घडल्यात। घटना घडल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मेणबत्त्या जाळत बसण्यापेक्षा अशा घटना होऊच नये म्हणून त्यावर ठोस पर्याय त्यांना लढायला शिकवणे गरजेचे आहे। यासाठी कराटेचे प्रशिक्षण देणे गरजेचे असून किमान यामुळे स्वतःचे आत्मरक्षण होऊ शकते, असे वक्तव्य अश्विनी जाधव व 20 वर्षीय वर्ल्ड जीनियस रेकॉर्ड होल्डर राजनंदिनी सतीश जाधव हिने पाल व जातेगाव येथे कराटे प्रशिक्षण दरम्यान केले असून दोन्ही ठिकाणी तिने व तिचे प्रशिक्षक सरफराज पटेल यांनी विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले असून यावेळी अश्विनी ज्ञानेश्वर जाधव, लहू मानकापे चंद्रशेखर जाधव, राजेंद्र काडे, मुख्याध्यापक आबाराजे जाधव, कैलास जाधव, गणेश काडे, अशोक जाधव, विश्वंभर जोजारे, संतोष जाधव, धोंडूराज ढेपले, योगेश धोंडकर, प्रशांत मस्के, विजय जाधव, रावसाहेब दानवे, बाळासाहेब हरकल, द्वारकास वैष्णव, अजिनाथ मानकापे, वाहिद पठाण, गोरख थोरात यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव यांनी ज्ञानेश्वर जाधव सातत्याने सामाजिक उपक्रम राबवतात असे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्व मान्यवरांचे आभार मानले। अत्याचार, चिमुरड्या मुलीवरती जे अत्याचार होत आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्याने बघतोय, परंतु शासनाच्या पद्धतीने प्रयत्न करत असतं। घटना झाल्याच्या नंतर प्रयत्न करून काही फायदा नसतो। घटना होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज आम्ही हा उपक्रम राजनंदिनी जाधव आणि सरफराज पटेल सर यांच्या माध्यमातून सकाळी 10 ते 11:30 वाजेपर्यंत न्यू हायस्कूल पाल येथे हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला। त्या ठिकाणी सुद्धा हजारोच्या संख्येने सर्व मंडळी, विद्यार्थी, पालक सर्वजण उपस्थित होते। आणि त्यानंतर मग आज हा आता दुसरा कार्यक्रम आम्ही तुमच्याकडे घेत आहोत। हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आजकाल जे अन्याय अत्याचार होत आहेत तर आपण स्वतः त्याला कसं फेस केलं पाहिजे। एखादी घटना घडू नये, पण जर समोर आपल्या ती आली चालून तर आपण आपलं स्वतःचं आत्मसंरक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे। आणि ते केलं पाहिजे तर कसं केलं पाहिजे ते आपल्याला या सर्व टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणून माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आम्हाला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सर्वांच्या लाभो, जेणेकरून पुढील काळात सुद्धा आम्ही आपल्या सेवेत कायम तत्पर राहू शकू, एवढंच या प्रसंगी बोलू इच्छितो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंद व व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या सर्व मंडळींचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।